मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे। NSCI वरळी डोम लाईव्ह म्युझिक कार्यक्रमातली ही घटना आहे। तर मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी ड्रग्जच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा यांच्याशी आपण बोलूया। शिल्पा, आपण या आधीची बातमी पाहिली पुण्यातल्या रेव पार्टीची। आता मुंबई विषयी बोलताना साधारण महिना झाला असेल, गोरेगावची पार्टी आपल्याला आठवते, गोरेगावचं कॉन्सर्ट आपल्याला आठवते, जिथेही विद्यार्थ्यांचा तरुणांचा मृत्यू झालेला होता ड्रग्सच्या अतिसेवनानं। तरुणाई कशाच्या विळख्यात अडकते, ड्रग्सच्या, अशी परिस्थिती राज्यभर आहे का? खरंय विक्रांत, महिना होत नाही तेच वरळी डोम इथे लाईव्ह म्युझिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या लाईव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। मात्र हा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। आपण जर पाहिलं तर हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता लाईव्ह म्युझिक, त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती, तरुणाईचा उत्साह यामध्ये पाहायला मिळत होता आणि याच दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये देखील अशाच प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। मात्र पूर्ण तपास केल्यानंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की ड्रग्समुळे या तरुणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिली तर खळबळ उडाली होती, भीतीचं वातावरण पसरलं होतं। कारण ही तरुणाई जी आहे ती व्यसनांच्या विळख्यात अडकली जाते की काय, असाच प्रश्न उपस्थित झाला होता। आणि आता आपण जर पाहिलं तर ही वरळीची जी लाईव्ह म्युझिक कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमादरम्यान देखील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे की हा मृत्यू नेमका ड्रग्समुळे झालेला आहे की इतर कोणत्या कारणामुळे झालेला आहे। अजून याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र पुन्हा एकदा असाच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की ही जी तरुणाई आहे ती तरुणाई आता ड्रग्सच्या विळख्यात अडकत आहे की काय। आपण जर पाहिलं तर पुण्याचं प्रकरण पाहतोय, त्यानंतर वेगवेगळी प्रकरणं समोर येतात। विशेष म्हणजे गोरेगावचं प्रकरण काही महिन्यांपूर्वीच घडलं होतं आणि आता पुन्हा एकदा वरळी डोममध्ये अशाच प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। पोलीस तपास करत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर जी तरुणाई आहे ती वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या खेडेगावातून इथे येते, शिकण्यासाठी येते, जॉब करण्यासाठी येते। मात्र अशा प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात आणि या पार्ट्यांदरम्यान आपलं जे काही कर्तव्य आहे ते विसरून थेट नशेच्या आहारी जाऊन अशा प्रकारचं जे काही घडत आहे त्याला आता कुठेतरी आळा बसेल का हे पाहणं महत्वाचं आहे विक्रांत। मात्र अगदी खरं शिल्पा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्याला आळा बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनानं अधिक कार्यक्षमतेनं, अधिक आक्रमकपणे कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे। नाहीतर महाराष्ट्राचा उडता पंजाब व्हायला वेळ लागेल असं म्हणण्यापेक्षा झालाय असं म्हणावं लागेल। विशेषतः पुणे, मुंबई यासारखे महानगर, आणि हे रोखण्यासाठी प्रशासनानं अधिक कार्यक्षमतेनं, अधिक आक्रमकपणे काम करणं गरजेचं आहे। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।